श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, 6 जून ते 11 जून या कालावधीत मृत्यूपंचक असल्याचे सांगितले आहे. अनेक लोक या दिवसांमध्ये भीतीच्या वातावरणात राहतात. काही जण नवीन कामे थांबवतात तर काही लोक घराबाहेर पडायलाही घाबरतात. पण एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो, तो म्हणजे मृत्यूपंचकाची भीती खरोखरच खरी आहे का, की हा फक्त एक गैरसमज आहे, का अंधश्रद्धा आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धर्मशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि वास्तव यांच्या आधारे मृत्यूपंचकाचे संपूर्ण सत्य जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की मृत्यूपंचकात नेमके काय करावे आणि काय टाळावे. मृत्यूपंचक म्हणजे काय? तर मित्रांनो, सर्वप्रथम मृत्यूपंचक म्हणजे काय हे समजून घेऊयात. स्वामी भक्तांनो, जेव्हा चंद्र धनिष्ठा, शतभिषा, पूर्व भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती या 5 नक्षत्रांमधून भ्रमण करतो तेव्हा पंचक निर्माण होतो. या पंचकाचा प्रकार वार आणि ग्रहस्थितीनुसार बदलतो. त्यापैकी एक प्रकार म्हणजेच मृत्यूपंचक. धर्मशास्त्रानुसार हा काळ सावधगिरी बाळगण्याचा मानला जातो. मात्र याचा अर्थ असा नाही की या काळात प्रत्येक व्यक्तींवर संकट येणारच. मृत्यूपंचकाबद्दल लोकांमध्ये असलेली भीती, अनेक लोकांच्या मनात काही समजुती आहेत. मृत्यूपंचकात घराबाहेर पडू नये, नवीन कामे सुरू करू नयेत, या काळात मृत्यू झाला तर आणखीन मृत्यू होतात, पंचकात कोणतेही शुभ कार्य केल्यास अपयश येतं. मित्रांनो, या सर्व गोष्टी प्रत्येक व्यक्तीसाठी लागू पडतात असे नाही. काळानुसार अनेक गोष्टी अतिशयोक्तीने सांगितल्या गेल्या आणि त्यातून भीती देखील निर्माण झाली. धर्मशास्त्र काय सांगतं? तर धर्मशास्त्र कधीही माणसाला घाबरवायला शिकवत नाही. आपल्या शास्त्रांमध्ये सावधगिरीचा सल्ला दिला आहे, भीतीचा नाही. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात की जो ईश्वरावर विश्वास ठेवतो त्याने कोणत्याही परिस्थितीत घाबरू नये. म्हणून मृत्यूपंचक म्हणजे संकटाचे निमंत्रण नसून जागरूक राहण्याचा कालावधी आहे. अंधश्रद्धा कशी निर्माण झाली? पूर्वीच्या काळात लोकांकडे काय माहितीची साधने कमी होती. एकाच गावात एखादी घटना पंचकात घडली की ती अनेक वर्ष सांगितली जायची. हळूहळू लोकांनी त्या घटनांना पंचकाशी जोडले आणि नंतर त्याच गोष्टी भीतीच्या स्वरूपात पसरत गेल्या. आज सोशल मीडियावरही अनेक चुकीच्या अफवा पसरवल्या जातात. यामुळे लोक अनावश्यक घाबरतात. मग मृत्यूपंचक पूर्णपणे खोटा आहे का? तर नाही. मृत्यूपंचक हा ज्योतिषशास्त्रातील एक कालखंड आहे. त्याला काही पारंपरिक महत्त्वही आहे, पण त्याला जीवन मरणाचा अंतिम निर्णय समजणे चुकीचं आहे. आपले कर्म, आरोग्य, जीवनशैली आणि ईश्वराची कृपा याचा आपल्या जीवनावर अधिक प्रभाव असतो. फक्त पंचकामुळे कोणाचेही नशीब बदलत नाही. मृत्यूपंचकात काय करावे? स्वामी भक्तांनो, हे नक्की तुम्ही जाणून घ्या. या काळात घाबरण्याऐवजी सकारात्मक गोष्टी कराव्यात. भगवान शिवाची उपासना करावी. महादेव हे मृत्यूवर विजय मिळवणारे देव मानले जातात. त्यामुळे शिवपूजा विशेष फलदायी मानली जाते. महामृत्युंजय मंत्र जप रोज 108 वेळा जप करा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिय वंदनान मृत्युर्मुक्षीयमामृतम या मंत्रांमुळे मनाला शांती मिळते. दानधर्म, गरिबांना अन्नदान करा, पक्ष्यांना धान्य टाका, गायींना चारा द्या, सकारात्मक विचार करा, कारण भीतीमुळे मन कमकुवत होते. श्रद्धा आणि विश्वास मनाला मजबूत करतात. मृत्यूपंचकात काय टाळावे? आवर्जून ऐका. अनावश्यक भीती, नकारात्मक विचार, वादविवाद, राग, तंटा, चुकीच्या अफवा पसरवणे या गोष्टी टाळणे सर्वात महत्त्वाचे आहे. स्वामी समर्थांचा संदेश. या ठिकाणी स्वामी म्हणतात, स्वामी समर्थ महाराजांचा एकच संदेश प्रत्येक भक्ताने लक्षात ठेवावा, तो म्हणजे भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा स्वामी आपल्या पाठीशी आहेत तेव्हा पंचकाची भीती का बाळगायची? श्रद्धा असेल तर भीती आपोआप दूर होते. निष्कर्ष मित्रांनो, या व्हिडिओचा निष्कर्ष असा आहे की मृत्यूपंचकाची भीती खरी आहे का? याचे उत्तर असे आहे की सावधगिरी खरी आहे, पण भीती मात्र अंधश्रद्धा आहे. धर्मशास्त्र आपल्याला घाबरवायला नाही तर योग्य मार्गाने जगायला शिकवते. म्हणून मृत्यूपंचकात घाबरू नका. महादेवांचे स्मरण करा, चांगली कर्मे करा आणि ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा. मित्रमैत्रिणींनो, स्वामी भक्तांनो, शेवटी एवढंच सांगते की जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव किंवा जय स्वामी समर्थ. धन्यवाद. हर हर महादेव, जय स्वामी समर्थ. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.